इथून बाहेर मस्त एरोप्लेन दिसतात. तो मुलांसाठी खूप चांगलं आहे. अखिली इथे काहीच गर्दी नाही आहे. आता कार घेऊ. काहीतरी झालं वाटतं. चेतन फोनवरती बोलतायत, मी चेक करते. तर आपल्या 3 बॅग्स आणि जॅकेट वगैरे सगळं आहे. आता आम्ही टॅक्सीची वाट बघतोय. येईल आता. सगळेजण बाहेर बसतात. आम्ही आलेलो आहोत आता एअरपोर्टवरती आणि आता आम्हाला बॅग ड्रॉप करायचं आहे. सगळं साहित्य घेतलं व्यवस्थित. ची कार होती तर मी म्हणजे व्हिडिओ केलेला, पण सांगते त्याची स्टोरी वेगळी. ते तुम्हाला दाखवलं नाही. डायरेक्ट मी घराच्या इथे स्टॉप केला व्हिडिओ, ते डायरेक्ट एअरपोर्टला. आणि लवकरच आम्ही आलेलो आहोत कारण की खूप लाईन आहे असं ऐकलं होतं. सो आता पटकन आज जाऊन बघूया की लाईन आहे का. बॅग चेक इन करू. TSA ला म्हणजे सिक्युरिटी चेकला लाईन आहे म्हणतात. आणि इथे मुलं आहेत आणि मागे चेक इन करायचं. ओके, तर आम्ही छान असं एअरपोर्टवरती एक फोटो काढून घेतलेला आहे. आणि आता बॅग्स आम्ही ड्रॉप करतो इथे साईडला आणि मग आज जातो आणि मग बोलते तुमच्याबरोबर. मग काय जे प्लॅन आहे ते पण सांगते तुम्हाला. सगळ्या बॅग्स वगैरे आता वजन करतात चेतन आणि टॅग्स वगैरे लावून घेतात. आणि मग त्याच्यानंतर आम्ही आज ॲक्च्युली आम्हाला थोडा वेळ थांबावं लागलं कारण की आम्ही थोडं लवकर पोहोचलेलो आणि तेव्हा बॅग चेक इन अजून चालू नव्हतं झालं, म्हणून मग आम्ही थोड्या वेळ थांबलो. आणि मग आता झालंय चेक इन. ते टॅग लावतात. बॅग्स चेक इन केल्या आणि आता कार सीट म्हणजे बूस्टर सीट पण चेक इन केल्या आणि आता सिक्युरिटी आणि काहीच गर्दी नाही. पुढे गेट्स 20 to 51 मध्ये इथं. हां, इथे मध्ये. हां, आणि काहीच गर्दी नाही आहे. तुम्ही बघू शकता सगळं रिकामं आहे. तर आता आम्ही लवकर पोहोचू आणि आता लाऊंजमध्ये जाऊ शकतो. आम्ही लाऊंजमध्ये आलो आहे आता आणि दिस इज अ ब्रँड न्यू लाऊंज. आणि मी खूप वेळ आधी पण दाखवलं आहे आणि ह्याच्या आधी तुम्ही बघितलेलंच आहे. आम्ही जेव्हा पण एअरपोर्टवर येतो तर लाऊंजमध्येच असतो कारण की तसे क्रेडिट कार्ड्स असले तर त्याचे पर्क्स तसे असतात. सो तो एकदम टोटली डिफरंट टॉपिक आहे क्रेडिट कार्ड्स आणि हे ते. पण आम्हाला सगळ्या एअरपोर्ट लाऊंजमध्ये ॲक्सेस फ्री असतो. सो आम्ही पुरेपूर त्याचा फायदा घेतो. खालच्या गडबड गोंधळात बसण्यापेक्षा आणि क्राऊडेड एरियाजमध्ये थांबण्यापेक्षा आम्ही लवकर येतो आणि मस्त एअरपोर्ट लाऊंजमध्ये बसतो. ऑल्सो इथे सगळं फूड फ्री असतं. खूप सारे ॲम्युनिटीजसुद्धा फ्री आहेत. ते मी तुमच्याबरोबर शेअर करते थोड्या वेळात. पण इथून एरोप्लेन बघण्याची मजाच वेगळी आहे. किती छान दिसतंय बघा. खूप सुंदर दिसतंय आणि मुलं मस्त इथं खेळतात. रूम आहे इथे आणि सियाना शौर्य तर आता मस्त एन्जॉय करतील. ऑल्सो इथून बाहेर मस्त एरोप्लेन दिसतात. तो मुलांसाठी खूप चांगलं आहे. फूड बरंचसं आणलेलं आहे आणि इथे आहेत पटेटोज आहेत. हे बॉइल्ड पटेटोज आणि त्याच्यावरती मसाला घातलेला आहे. पास्ता आहे, बीन्स आहे, चिकन आहे आणि काय आणि इथे पेस्ट्री वगैरे काय पेस्ट्री आहे, ब्राउनी आहे. हां, तर ते सगळं आणलं. अजून हे पण आहे, फिश अँड राईस पण आहे आणि अजून एक काहीतरी ग्रेपचं समथिंग होतं. ओके, मी बघून येते आता. आणि इथे कुकीज पण आहे. शौर्य ऑलरेडी खातो, त्याच्यावरनं माझ्या लक्षात आलं. हो ना, भरपूर काय काय अजून. हो, मी जाऊन येते आता, बघून येते. कसं आहे कशी आहे ना. I like this beans. चांगलं आहे. I was really potatoes. आता ॲक्च्युली बोर्डिंग चालू झालं आहे आणि आम्ही इथे येऊन थांबलो आणि जे लाऊंज आहे ना ते इथून एकदम जवळ होतं. तर आम्ही 5 मिनिटात इथे येऊन बसलो आणि आता इथे लाईन लावली आहे सगळ्या लोकांनी. पण आम्ही म्हटलं की एवढं आम्ही थकलो आहे आता की म्हणजे दिवसभर निवांत
हां, आणि दिवसभर मुलं पण स्कूलमध्ये होती, आमची पण दगदग धावपळ झाली. सो म्हटलं शेवटी आपण जाऊया सगळ्यांचं झाल्यावरती. सो निवांत इथे बसलेलो आहोत आणि मी तुम्हाला दाखवते. इथेच 45 नंबरच्या गेटवरती चेक इन चालू आहे. चेक इन नाही, काय चालू आहे, बोर्डिंग चालू आहे. शब्द माझे चुकायला लागले. तर आता रात्रीची फ्लाईट आहे. आता बसणार इथे आणि सकाळी पोचणार डेस्टिनेशनला. फायनली आम्ही आता एरोप्लेनमध्ये येऊन बसलो आहे आणि इथे 3 सीट आहेत आणि त्या बाजूला 1 सीट आहे. सो आता 4 तिकीटं असल्यामुळं कायम आम्हाला असंच मिळतं. 3 आणि 3चं प्लेन असेल तर एकाला कुणाला तरी साईडला बसायला लागतं. सो इकडे शौर्य बसलाय, इकडे सियाना आणि मी मध्ये आणि तिकडच्या बाजूला चेतन. आणि आता आम्ही सगळे झोपून जाणार आहे कारण की रात्रीची फ्लाईट आहे. आत्ताच मला जांभे यायला लागल्यात आणि जरा आवाज. हा, आणि ना स्क्रीन आहे त्याच्यात, तर त्यामुळं मुलांना खूप जास्त आनंद झाला आहे स्क्रीन्स आहेत म्हणून. पण आता झोपायची वेळ झाली आहे, सो मी म्हणलं की आता झोपून जावा, मग नंतर उठल्यावरती बघता येईल. मी तरी झोपणार आहे. चेतन डॅडी पण झोपणार आहे. Which I just started watching today for Fun Friday, and it's Zootopia 2. ओके. Wait to finish it. चेतन, तुम्ही म्हणलेलं की हे नाहीये. चेतनना मी विचारलेलं तर ते बोललेले की स्क्रीन्स वगैरे काय नाहीये, पण आहेत स्क्रीन्स. तर चला आता फ्लाईट चालू व्हायला वेळ आहे. तसं इथे वरती वारं एकदम माझ्या डोक्यावरच यायला लागले वारं. हे ॲडजस्ट करायला पाहिजे, ते ॲडजस्ट करते आता. आम्ही जस्ट लँड केलेलं आहे आणि एरोप्लेनमधनं बाहेर पडलो आणि आता एअरपोर्टवरती बॅगेज क्लेमच्या एरियामध्ये चाललेलो आहोत. आणि आपण आलेलो आहोत न्यू जर्सीला. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे न्यू जर्सीला सानिका राहते. सो It was past the bedtime, but now it's morning time. तर तो ओव्हरनाईट फ्लाईट होती, तर सकाळी आम्ही इथे येऊन पोहोचलेलो आहे. इकडे जायचं आपल्याला. शियाना पुढे चल. शौर्य, तुला बॅकपॅक लावायची आहे का तुझी? ओके, इकडेच होतं ना एक्झिटचं. ओके, तर आम्ही आलेलो आहोत न्यू जर्सीला आणि ओव्हरनाईट फ्लाईट होती. जसं शौर्य म्हणाला, मध्ये थोडासा ब्रेक झाला कारण की मी जरा रस्ता बघत होते म्हणून. पण आता आम्ही बॅगेज क्लेमला चाललेलो आहोत आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे ते सानिका राहते. सो वी आर व्हेरी एक्सायटेड टू सी हर अँड फॅमिली. सो बघूया आता. आणि इथून आमचे बरेचसे प्लॅन्स आहेत. ॲक्च्युली आम्ही आज सानिकाच्या घरी नाही चाललेलो, आज आम्ही दुसरीकडे चाललेलो आहोत आणि मग नंतर आम्ही सानिकाला भेटणार आहे. आम्ही इथे आलो आहे आणि बॅग्स ऑलरेडी येऊन थांबल्या होत्या. मे बी कमी बॅग्स असतात त्यामुळे ते खाली काढून ठेवतात. तर चेतन इथे बॅग्स घेतात. मी थोडी लांब आले. आणि ॲक्च्युली मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगायचं राहिलं की एअरपोर्टवरनं घरापासून एअरपोर्टवरती येईस तोपर्यंत मी का फिल्मिंग केली नाही. तर आमचा जो उबर म्हणजे जो टॅक्सी ड्रायव्हर होता, ॲक्च्युली उबर नाही लिफ्ट होतं, तर तो म्हणला की मला कॅमेरावरती यायचं नाही आणि माझी गाडी दाखवू नको, सोशल मीडियावरती मी म्हणजे नाही आहे कम्फर्टेबल. सो दॅट्स वाय लास्ट व्हिडिओमध्ये ते दाखवता आलं नव्हतं. सो इथे सगळ्या लोकांचं म्हणजे प्रायव्हसी मेंटेन करायला लागते ना, आणि ज्यांना नाही आवडत तर किंवा त्यांना नाही करायचं तर ते स्पष्ट सांगतात आणि आपल्याला ते रिस्पेक्ट करायलाच पाहिजे. सो म्हणून मग मी जास्त गर्दीच्या ठिकाणी थोडं फिल्म करायचं टाळते कारण की कुणाची प्रेफरन्सेस आपल्याला माहिती नसतात. एनिवेज ते लास्ट व्हिडिओमध्ये सांगायचं राहिलेलं म्हणून आता क्लिअर केलं. आता आम्हाला जायचं आहे रेंटल कारच्या इकडे. तर आता रेंटल कारच्या इथे जाऊया आणि कार घेऊया. मग पुढचा प्लॅन जो आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर करेनच. झोपेतून जस्ट उठलो आहे आणि 3 तासाचं आहे ना, आणि 3 तासाचा डिफरन्स आहे. सो आमच्यासाठी इथे सकाळचे 3:30 वाजले आहेत. हां, पहाटेचे सकाळी आता, पण आता इथे सकाळचे 6:30 झालेत. असा टाइम डिफरन्स आहे.
तर झोप इनकम्प्लीट झाली त्यामुळे फार सुचत नाही आहे. चला तर रेंटल कारच्या इकडे जाऊ. आपल्या शटल वगैरे घ्यावी लागेल कदाचित. आय डोंट नो, इथून कधी केली नाही रेंटल कार. पण मुलं इथे आहेत दोघं पण बॅकपॅक घेऊन. आणि सकाळी सकाळी त्यांची पण झोप इनकम्प्लीट झाली आहे तरी पण सगळं व्यवस्थित करतात. तर आय एम हॅपी. चला पटकन जाऊया आणि एकदा का कारमध्ये सगळं सेटल करूया सो दॅट मुलांना पण थोडंसं हे मिळेल आराम. हो ना सर. आता आम्ही आलेलो आहोत इथे रेंटल कारचा जो एरिया आहे तिकडे. आणि इथे येण्यासाठी आम्हाला 10 मिनिट्सचा वॉक होता. तर भरपूर चालणं झालं इथेपर्यंत. आणि ट्रेन पण होती मध्ये सो ट्रेन पण घेतली आणि मग त्यापुढे वॉक होता असं होतं. तर मुलांनी ट्रेन राईड एकदम एन्जॉय केली. जेव्हा एअरपोर्टवरती ट्रेन्स असतात तर त्या एकदम भारी असतात कारण की सगळं एअरपोर्ट दिसतं तुम्हाला ट्रेनमधनं जाताना. सो मुलांनी एन्जॉय केलं. आणि जेव्हा फ्लाईट इथे लँड झाली ना न्यू जर्सीमध्ये तर त्यावेळेस एकदम अशी पहाट होती. अजूनही ऊन पण म्हणजे आलं नव्हतं इतकं सकाळची वेळ होती. आणि आता बघाल तर असं छान कोवळं ऊन पडलेलं आहे. आणि खाली कार्स म्हणजे रोड आहे बाकी. आणि इथून असं छान दिसतं एकदम मस्त दिसतंय सगळं. बसेस वगैरे चाललेलं आहेत. आणि रेंटल कारचं जे हे आहे ना कॉम्प्लेक्स तर तिथे सगळ्या टाईपच्या रेंटल कार्स आहेत. मी तुम्हाला दाखवते. तर एव्हीस इथे आहे 3rd फ्लोअरला आणि बजेट आहे. आणि आपण जी रेंट केलेली आहे कार ती बजेटमध्ये केलेली आहे. चेतन त्या काउंटरपाशी गेलेत आता आणि तिथे सगळं ते विचारतात वगैरे की काय कसं. बुक तर आपण ऑनलाईनच केलेली असते पण इथे आपल्याला लायसन्स वगैरे त्याची कॉपी द्यायला लागते. तसं तर ते सगळ्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन पण अपलोड करू शकता किंवा ID कार्ड वगैरे ते सगळं बघतात आणि मग आपल्याला किल्ली देतात. तर आता त्याच्यासाठी मी आणि सियाना इथे सोफ्यावरती सामानच्या इथे बसलो आणि कुणीच जास्त लोक नाही आहेत. आय एम सरप्राईज्ड. आम्हाला वाटलेलं की खूप जास्त गर्दी असेल वगैरे पण असं काहीच नाही आहे कारण की एरवी आम्ही जेव्हा एअरपोर्टवरती पिकअप करतो गाडी म्हणजे रेंटल कार तर त्यावेळेस भरपूर लाईन वगैरे असते सो वेट करावा लागतो. सो वी वर एक्सपेक्टिंग दॅट बट लकीली इथे काहीच गर्दी नाही आहे. आता कार घेऊ आणि मग घरी जाऊ. काहीतरी झालं वाटतं. चेतन फोनवरती बोलत आहेत. मी चेक करते तुम्हाला दाखवते चेतन कुठे आहेत. ते खूप दूर आहेत ॲक्च्युली. ते आहे चेतन आणि शौर्य आणि चेतनचा फोन चालू आहे. कोणाशी बोलतात? त्यांनी बहुतेक कॉल केला ऑनलाईन. काय झालं? कोणाला फोन करत होता तुम्ही? काय झालं ते म्हणाले की इथे खूप सारे टोल रोड्स आहेत सो आपण इकडे तिकडे जाणार फ्रीवे वरून वगैरे. तो म्हणत होता की इझी पास घे. पण फोन वगैरे करत होते ना त्यामुळे मला वाटलं काय झालं काय. हा तर ते काय झालं तो म्हणत होता की इथे खूप सारे टोल रोड्स आहेत आणि तुम्ही गेलात तर मग ते एका वेळेचं फीस $20 वगैरे लागते. त्याच्यावरती सर्व्हिस चार्ज आणि मग रेंटलवाले अजून ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फीस लावतात. सो तुम्ही एकदा टोल मधून गेलात विदाउट दॅट इझी पास तर तुमचे $30-40 जाणार प्रत्येक वेळेस. तर तो म्हणाला की मग ते तुम्ही घ्या इझी पास. मग मी म्हणलं की आय डोंट नो फोन करून बघूया आपण किती वेळा त्या तशा रोडनी जाणार. अद्वैतला म्हणलं की काय करू तर तो म्हणला घेऊन टाक. अच्छा मग घेतलं. का किती किंमत होती मग इथे हे दोघं बसलेत बोर होतात? $25 डेली आहे ते अनलिमिटेड आहे म्हणजे यू कॅन गो एनिवेअर किती. अच्छा मग म्हणलं ठीकच आहे. ओके. तर थोडक्यात असं की ते फास्ट पास घ्यायचं का नाही ह्याच्यासाठी कॉन्व्हर्सेशन तिकडे चालू होतं. मला वाटलं की रेंटल कार काय व्यवस्थित झाली का नाही ऑनलाईन बुकिंग मला त्याचंच टेन्शन आलेलं जरासं. पण बॅग सोडून मला जाता पण येईना. हा पडला मी पडले. अरे मी पडले म्हणून मी हसतीये. मी स्वतः पडले बाहेर. मी इथे पडले. इट्स रेकॉर्डेड इन द व्हिडिओ. आय कॅन शो यू. तर आता कुठली गाडी आपली? बस आहेत
X6, X5, X7, X8. ए थांब सीना, रस्त्याने चालू नको बाबू, गाड्या येतात ना. नाही, यू नीड टू वेट फॉर युअर पेरेंट्स. हां, तर असे नंबर आहेत X10, X11, X13. तर तसा आपला नंबर आहे X18. तर तो शोधायचा आणि त्याच्या समोर जी कार असेल ती आपली कार. तर बघू आता कुठली आहे. हे चेतन इथून येतात. हां, काय बोलत होता? इथेच आहे X18. बापरे, हॉर्न बघा केवढा पडला कोणाला. न्यूयॉर्क ही गाडी आहे आपली, Volkswagen X18. राईट चेतन, हीच ना. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.